नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग एनर्जेटिक शुभम कांबळे सर. यंग एनर्जेटिक यासाठी म्हटलं की फिटनेस त्यांचा तुम्ही बघताच आहात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नुसतं कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये नसतं ते बिल्डर बनतीलच, पण स्वतः ते उत्तम ऑलरेडी बॉडी बिल्डर, त्यांना हेल्थ कॉन्शियस हे पहिल्यापासून आहेत. गमतीचा भाग सोडला पण या फील्डमध्ये ते अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा त्यांनी कामगिरी सुरुवात केली आहे आणि हा पहिला टप्पा आहे. भविष्यात अजून खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत. पण हा एकंदर प्रवास कसा होता, त्यांचा व्यावसायिक प्रवास कसा आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. थँक्यू सर, मला बोलवल्याबद्दल इथे तुम्ही. येस, जर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कोण होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? सर, माझी 2010 मध्ये 10वी झालेली आहे. सॉरी, 2012 मध्ये माझी 10वी झाली आणि 2015 म्हणजे माझी 12वी झालेली आहे. ते म्हणजे तुळजापुरातली श्री कुलस्वामिनी महाविद्यालय तुळजापूर येथून. त्यानंतर मी फर्स्ट इयरला इथले तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय इथं ऍडमिशन घेतलं. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर इंजिनियर काय असतो हा माहित नव्हतं, कशासाठी करवलं हे पण माहित नव्हतं. आणि अगोदरपासून आवड होती इंटेरियर डिझाईनची. इंटेरियर डिझाईन म्हणजे घरातल्या रूमलाच डेकोरेशन करायचं, त्याला इंटेरियर असं समजायचं मी स्वतः पहिल्यापासून. पण डेकोरेशनचा भाग वेगळा झाला आणि इंटेरियरचा भाग हा वेगळा झाला. पण त्याची आवड अगोदरपासून असल्यापासून मी कॉलेजला सेकंडरीला असल्यापासून माझी इंटेरियरची कामं चालू झालेले होते. डिग्री ही नंतरचा भाग झाला, पण त्या अगोदर माझे हे काम हे कंटिन्यू चालूच होते. इंटेरियरच्या कामात काम करताना डिग्री माझी सिव्हिल मधून चालू होती. त्यानंतर स्ट्रक्चर मध्ये आवड निर्माण व्हायला चालू झाली की इंटेरियरचं काम करताना असं झालं की हा स्ट्रक्चर असा असतं, एवढा ऑफसेट कॉलमचा बाहेर काढलेला आहे, कसा काढला असेल. त्यामुळे कंस्ट्रक्शन लाईन मध्ये पण उतरायला चालू केलं मी. त्यानंतर मी कॉलेजच्या थर्ड इयरला असताना माझा पहिला प्रोजेक्ट मी कंस्ट्रक्शनचा चालू केला. लिगली तर तसं करता येत नाही, पण ते आवड असल्यामुळे मी अगोदरच कंस्ट्रक्शन लाईन मध्ये डिग्री व्हायच्या अगोदरच उतरलो होतो ऍज अ साईट इंजिनियर म्हणा किंवा ह्या टाईपमध्ये. बरोबर. त्यानंतर डिग्री झाल्यानंतर मी हे माझे जे आहे ही लाईन ती एकदम फुल टाइम मध्ये चालू केलेली आहे. ओके. आणि मग असं बोललं, पण त्यातली प्रेरणा कोणाची होती, का ती तुमची आवडीच प्रेरणा होती? अगोदर इंटेरियरची आवड होती. युट्यूबवरचे व्हिडिओ म्हणा किंवा असे भरपूर इंटेरियर डिझायनर होते. त्यानंतर प्रेरणा म्हणलं तर आमचे सिनियर इंजिनियर इथं आहेत राऊत साहेब म्हणून, ते पण प्रेरणा होते. ते एकदा कॉलेजला आले, मस्त डॅशिंग मध्ये कार वगैरे घेऊन आले. म्हणले तर हे एवढे करू शकतात तर आपण बेंच एक घेऊन चालू करायला पाहिजे. ते आमच्या कॉलेजचे चालविणे आहेत ते. बरं. मग त्यांच्याकडे बघून आणि स्वतः त्यांच्याकडे बघून दोन्हीकडनं आता तुम्ही या फील्ड मध्ये आलात. दुसरा मुद्दा, तुम्ही सांगितलं की इंजिनिअरिंग करतानाच तुम्हाला ऑलरेडी प्रोजेक्टची सुरुवात झाली. पण तरी मला एक आठवण विचारायची, ते म्हणजे कन्सल्टन्सी सुरू केल्यावर पहिला प्रोजेक्ट कसा होता, कुठला होता आणि तो करताना काही दडपण आलं का, त्याबद्दल आठवण काय सांगा? पहिला प्रोजेक्ट म्हणजे माझा एक कॉलेजचा मित्र होता, त्याच्या मामाचं काम होतं ते. तो बोलला तू इंजिनिअरिंग करतो तर तो एक प्रोजेक्ट कर तेवढा. तेव्हा फक्त मला कॅडेच येत होतं, दुसरं काय एक्सपिरियन्स वगैरे काहीच नव्हता. तरी पण म्हणलं करूया म्हटलं. त्यानंतर मी डिझाईन केलं. मला वाटलं की बाबा आपण डिझाईन दिल्यानंतर ते डिझाईन रिजेक्ट होईल, आपलं ते दुसरीकडे जातील, असं माझा एक पहिला गैरसमज होता की एकदा केल्यानंतर आपल्याला तर काम देणार नाही, अशी माझी शंका होती. त्यानंतर मी त्यांना 2D दिलं, ते 2D त्यांना पसंत पडलं. त्यांनी मला बोलले केलं की तुम्ही काम चालू करा. काम चालू केल्यानंतर स्वतः शिकत त्या गोष्टीचा अनुभव आला की कसं काय असतं ते. पहिला प्रोजेक्ट माझा 700 स्क्वेअर फूटचा होता. तो मी थर्ड इयरला असताना तो प्रोजेक्ट कम्प्लीट करून टाकला पेपरच्या अगोदर. वा, म्हणजे थेअरीच्या आधी प्रॅक्टिकल तुमचं पूर्ण झालं? प्रॅक्टिकल झालेलं होतं. बरोबर आहे. त्यामध्ये अगोदर काम करताना असं होतं की सर लोकांना, आता तेव्हा काम करताना वर्ष 22 वर्ष, त्यानंतर लोकांना वाटतं का हा एवढा नवीन आहे, तो काम कसं करू शकतो. पण ते उत्तर कामातून लोकांना मिळत गेलं. त्यामुळं ते आता काय एजचा मॅटर करत नाही. तुम्हाला किती नॉलेज किती आहे, तुम्ही किती प्रोफेशनल तिथे काम करतात हे मॅटर करतं. नाहीतर माझ्याजवळ एज आहे तेवढं लोकांचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर. ठीक आहे. आता या काही तांत्रिक मुद्द्यांकडे, आता तुम्ही काम करता इथं, तर त्यामध्ये बऱ्याचदा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे आणि काय सांगाल तुम्ही? आता अनस्किल्ड लेबर हा फक्त आणि फक्त लोकलचा प्रॉब्लेम नाही, तो इंटरनॅशनल लेवलचा प्रॉब्लेम आहे. अनस्किल्ड लेबर झाले, शॉर्टेज ऑफ लेबर झाले. अनस्किल्ड लेबरमुळे काय होतं की तुमचा जो टाइम पिरियड आहे प्रोजेक्टला तो इन्क्रीज होतो आणि तो टाइम पिरियड इन्क्रीज झाल्यामुळे तुमचं जे कॉस्ट आहे, बिल्डिंग कॉस्ट, ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाते. आणि अजून एक मला मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे की सेफ्टी ऑफ लेबर. त्या मुद्द्याकडे कोणीही लक्ष देत नाही. सेफ्टी ऑफ लेबर काय, लोकांना सेफ्टीचं काही पडलेलंच नाही, कोणाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पडलेलं नाही ना, काय नाही. त्यांच्याकडे प्रॉपर शूज नसतात, प्रॉपर ग्लव्ज नसतात, हेल्मेट ही गोष्ट तर लांबचीच राहिली.
लेबर जेव्हा काम करतो हा त्याचा सेफ्टीचा मुद्दा फर्स्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटी टियर 1 टियर सिटीमध्ये हे तुम्ही लेबरचं करतात, पण टियर 3 झालं, टियर 4 झालं, ह्या सिटीमध्ये लेबरसाठी कोणताच कॉन्ट्रॅक्टर हा सेफ्टी प्रिकॉशन यूज करत नाही. त्याचा असं नुकसान होतं की काही अपघात घडतात, सळे घुस ह्या गोष्टी घडत राहतात. पण नॉर्मल गोष्ट आहे, तुम्ही शूज, ग्लव्ज, हेल्मेट ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टरना किंवा इंजिनियरना ही साईट व्हायच्या अगोदरच त्यांना प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. आणि अनस्किल्ड लेबर असल्यामुळे काय होतं, जे प्रोपोर्शन आहे, टेक्निकली गोष्ट बोलायला गेलो तर त्यामध्ये जे प्रोपोर्शन आहे, काही वेळेस कॉन्क्रीटचं प्रोपोर्शन झालं, त्यानंतर वेस्टेज ऑफ मटेरियल झालं. जेव्हा लेबर हा अनस्किल्ड असतो तेव्हा तो मटेरियलचं बरोबर प्रोपोर्शन नाही करत, आणि ते प्रोपोर्शन नसल्या झाल्यामुळे मटेरियल हे वेस्टेज खूप होतं. त्या वेस्टेज मटेरियलचा नुकसान असं होतं की बिल्डिंगचं कॉस्ट ऑफ बिल्डिंग हे इन्क्रीज होत जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे टाइम पिरियड आहे, एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही 6 महिने दिलेत, तो लेबर जर स्किल्ड लेबर नसतील पूर्ण टीम त्यामध्ये, तर त्याचा टाइम पिरियड 8 महिने गेला तर 2 महिन्याचं नुकसान हे ओनरचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं स्किल्ड लेबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि त्यासोबत सेफ्टी ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करता, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून आता जसं तुम्ही मुद्दा सांगत होता की चांगलं क्वालिटी काम करावं आणि तुमचं कामच बोलतं आणि मग तुम्हाला काम मिळतं, अशा केसमध्ये तुम्हाला जेव्हा क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता आणि कसं काम करता? लो कॉस्ट हाऊसिंग सर, ह्यावर मी 4th इयरला असताना प्रोजेक्ट केला होता. त्यामध्ये असं आहे की आता आपला घरकुलला सर 2.5 लाख रुपये येतात, फक्त आणि फक्त 2.5 लाख रुपये येतात. त्यामुळं एखाद्या सामान्य माणसाचा एवढा खर्च करू शकत नाही की बाबा ते एकदम लक्झरी घर करायचं आहे. सामान्य माणसाची गरज आहे फक्त की त्याला डोक्यावरती स्लॅब पाहिजे आणि राहायला किचन, बेडरूम एवढं पाहिजे. त्यासाठी आपण लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये काय करतो की 1 रूम किचन हे कन्सेप्ट आणलेले आहे आपण. त्यामध्ये आपण घरकुलमध्ये त्यांना 2.5 लाख मध्ये 1 रूम किचन प्रोव्हाइड करून देतो. त्यानंतर थोडे त्यांनी बजेटमध्ये इन्क्रीज केले तर आपण 1 BHK मध्ये त्यांना कशी कॉस्ट कटिंग करता येईल. आता कॉस्ट कटिंग टेक्निकली कॉस्ट कटिंग झाली म्हणजे वॉल झाल्या, हे लोड झाला, लोड आपण जे टाकणार आहे बिल्डिंगवर स्ट्रक्चर लोड G+1 किंवा G+ पर्यंत लोड ठेवतो, त्यामध्ये आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर पण करू शकतो. अशा प्रकारे आपण कॉस्ट कटिंग करू शकतो. आणि जास्त लक्झरी प्रोडक्ट मध्ये न जाता जर समजा एखादं जर इकॉनॉमिक बजेट आहे तर त्या बजेटनुसार आपण त्यांना हाऊस प्रोव्हाइड करून देऊ शकतो. कॉस्ट कटिंग ही ओनरवर पण डिपेंड करते की त्यांचं बजेट किती आहे. आता काहीसाठी कॉस्ट कटिंग म्हणजे लक्झरी प्रोडक्टमध्ये कॉस्ट कटिंग करणं ही वेगळी गोष्ट झाली, आणि काही जणांसाठी एकदम कमी बजेटमध्ये घर बांधून देणे ही गोष्ट वेगळी झाली. त्यामध्ये टेक्निकली प्रॉब्लेम तर खूप येतात की स्टील कमी वापरणं किंवा एखादी स्ट्रेंथ कमी, ही स्ट्रेंथ कमी न होऊ देता लो कॉस्ट प्रोव्हाइड करणं ही खूप महत्वाची गरज आहे. आणि सध्या इकॉनॉमिक बघितलं तर हे लो कॉस्ट हाऊसिंग रुरल भागामध्ये भरपूर चालतात. त्यामध्ये लोड बेरिंग झालं किंवा 1 RK रूम झालं, ह्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. हा झाला जसा लो कॉस्टिंग हाऊसिंगचा मुद्दा, तसा एक पुढचा मुद्दा आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये, तो म्हणजे प्लॅन. आणि प्लॅन शिवाय तुम्ही पुढे कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या नजरेतून काय महत्व आहे आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? आता सर मी स्वतः वास्तू कन्सल्टंट पण आहे. प्लॅन हा सगळ्यात पहिली पायरी आहे. प्लॅन म्हणजे तुम्ही प्लॅनच्या अगोदर मला वाटतं की कम्युनिकेशन महत्वाचं आहे. पुढच्या क्लायंट सोबत काय कम्युनिकेशन करतो हे खूप महत्वाचं आहे. समोरच्या क्लायंटला काय पाहिजे हे जाणून घेऊनच आपल्याला प्लॅन करावा लागेल. आता समोरच्याचं त्या प्रोजेक्ट बद्दल एक हे असतं की बाबा स्वप्नाचं घर आहे आपलं, ते तसंच बनलं पाहिजे, हे बनलं पाहिजे, तसं बनलं पाहिजे. पण त्या समोरच्या क्लायंटचे त्याला घर कसं पाहिजे, नेमकं काय पाहिजे हे समजून घेतल्याशिवाय आम्ही प्लॅनला चालू करत नाही. मेन म्हणजे काय जणांना काय असं मला एवढं लक्झरी पाहिजे, तेवढं लक्झरी पाहिजे, आणि आम्ही असं करतो की पूर्ण फॅमिली बसतो. मी स्वतः काय करतोय, संपूर्ण फॅमिली ऑफिसमध्ये बसवतो माझ्या. त्यांच्या लेडीजचं काय म्हणणं आहे, जेंट्सचं काय म्हणणं आहे, ओल्ड यंगर यांचं म्हणजे मुलांचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्यांच्या गोष्टी घेऊन त्याचा एक सांगड घेऊन आम्ही प्लॅन तयार करतो. प्लॅन तयार झाल्यानंतर आपण त्यांना एकदम ऑन प्लॉट म्हणून तो प्लॅन दाखवतो की बाबा असं ह्या गोष्टी ह्या घडतात. बरोबर. म्हणजे हा प्लॅनवरचं तुमचं मत आहे. आता जरा एक याच्यापेक्षा सगळ्या वेगळा मुद्दा आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात, इंजिनियर आहात आणि आता इथे एवढ्या कामाला सुरुवात केली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं लहानपणापासून तुम्ही हा भाग बघितलेला आहे. आता प्रश्न असा आहे की धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जरा एक डोळ्यासमोर मुद्दा आणला तर तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमचं एक इंजिनियर म्हणून विकासाचं व्हिजन असं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर, ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे पुढच्या 10-15 वर्षात, जर धाराशिवला आपल्याला पुणे मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत, सेक्टर आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? सर पहिले तर मला असं वाटतं की एज्युकेशन हे खूप मोठे सेक्टर आहे. त्यानंतर खेडेगावामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे, आणि धाराशिव हा एकतर दुष्काळी भाग असल्यामुळे इथे काही एवढं पर्जन्यमान नसल्यामुळं
पीक एवढं काय प्रॉपर येत नाहीत. त्यासाठी इथलं स्ट्रक्चर पण असं नाही की बाबा MIDC वगैरे भरपूर सारे आहेत. त्यासाठी एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. एज्युकेशन झाल्यानंतर पुढच्याला बरोबर ते जे हे होते की आपण काय करायला पाहिजे. एज्युकेशन त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे की MIDC किंवा औद्योगिक क्षेत्र. तुळजापूरमध्ये जर एखाद्याला जॉब करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त आता सध्या तर फक्त आणि फक्त मंदिरावर डिपेंड आहे. दुसरी कुठला जॉब करायचा असेल तर त्याला काम मिळत नाही. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर 1-2 शहर सोडल्यानंतर कुठेही जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटीज नाहीत. त्यानंतर IT सेक्टर झालं. धाराशिवमध्ये पण IT सेक्टर येऊ शकतं. असं IT सेक्टरला असं नाही की वातावरण असं असायला पाहिजे किंवा तिथं थंडच वातावरण असायला पाहिजे. पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये, सोलापूरमध्ये आता IT सेक्टरचं काम चालू आहे. तर तुळजापूरमध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये पण IT सेक्टरचं काम होऊ शकतं. आणि मेन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. तुळजापूर आणि धाराशिव जिल्हा हा एवढा हे नाहीये की रेल्वेचा कनेक्टेड नाहीये. आता त्यासाठी जर एखाद्या व्यापाऱ्याला दिल्लीवरून वगैरे माल मागवायचा आहे तर तो डायरेक्ट सोलापूरला डंप करावा लागतो. त्यानंतर तुळजापूर किंवा धाराशिव इकडे येतो. त्यासाठी रेल्वे पण ही खूप मोठी गोष्ट आहे तुळजापूर तालुक्यासाठी. ती पण यायला पाहिजे. त्यानंतर खेडेगावामध्ये जे रोडचे कनेक्शन आहे ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने जोडलं पाहिजे. हे असं मला वाटतं. हे फार महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले. जसं रोड आहे, एज्युकेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इंडस्ट्रियल एरिया. तर मग या सगळ्याला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून या सगळ्या प्रकल्पांना गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? शासनानं सर पहिले तर ज्या महानगरपालिका शाळा म्हणा किंवा जिल्हा परिषद शाळा आहेत ह्यामधलं जे टीचिंग क्वालिटी आहे ते इन्क्रीज केलं पाहिजे. कारण आता जर बघायला गेलं तर इंग्लिश मिडियमचं टीचिंग क्वालिटी आणि मराठी मिडियमचं टीचिंग क्वालिटी म्हणजे एकदम लहान मुलांमध्ये आणि तिथल्या मुलांमध्ये केल्यामुळे डिफरन्स खूप येतो. आता जिल्हा परिषद शाळामध्ये शिकलेला मुलगा जर 10वी नंतर बाहेर गेला तर त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल हा खूप लो असतो. त्या बाबतीत बघायला गेलं तर त्याचा तो निगेटिव्ह इफेक्ट त्याचा 12वी नंतर पडतो, डिग्रीवर पडतो. तेव्हा तो इंटरव्ह्यूला फेस करतो त्या गोष्टीवर पण त्याचा इफेक्ट पडत जातो. त्यामुळे ते महत्वाचं आहे की एज्युकेशन क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाला पाहिजे. ते शासनाने केले पाहिजे. त्यानंतर मी म्हणल्यासारखं ट्रान्सफॉर्मरचे जे मोड आहेत ते वाढवले पाहिजेत. इंडस्ट्रियल एरिया वाढवला पाहिजे. आणि ते वाढवून पण उपयोग नाही. त्याला तुम्ही अगोदर जो मुद्दा मानला स्किल्ड लेबर, आपण सगळं करताल, इंडस्ट्री वाढवचाल, आपण त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या फॅक्टरी टाकू, आपण सगळं करू. पण त्यासाठी लागणारं स्किल्ड लेबर आहे हे जर आपलं बिहारवरून मागवावं लागलं तर त्या जिल्ह्याचा काय फायदा आपण जे इथं करणार आहे त्या गोष्टीचा. त्यासाठी ज्या इथल्या जे लोकलचे जे लेबर आहेत त्यांना आपण एक युनिव्हर्सिटी म्हणा किंवा एखादा डिप्लोमा कोर्स म्हणा हे स्थापित करून त्यांना त्यामधून ट्रेनिंग दिली पाहिजे जेणेकरून की इथं जे शिकलेले आहेत त्यांना इथंच जॉब भेटला पाहिजे. नाहीतर आपण इथे इंडस्ट्री एरिया करायचा आणि माणसावर कामाला बिहारचे बोलवायचे, हे उपयोगाचं नाही. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रामध्ये जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर सिनियर तर नाही, मी पण ज्युनियरच आहे या क्षेत्रामध्ये. मला चालू करून 4 वर्ष झाले. पण मला जे माझ्या स्वतःच्या प्रवासातून असं जाणवलं की काही वेळेस काय होतं, एखादा इंजिनियर डिग्री करतो, तो डिग्री करतो आणि डिग्री केल्यानंतर त्याला वाटतं की नाही काय असतं, फक्त प्लॅन तर असतो, ऑफिसमध्ये बसायचं आणि साईटवर पण जायची गरज नाही, इम्प्लिमेंट होऊन जातं. पण तसं नसतं. तुम्हाला 2D महत्वाचं आहे. जे सॉफ्टवेअर स्किल आहेत ते तर एकदम मस्ट आहेत, सॉफ्टवेअर स्किल मस्ट आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की माझ्यानुसार की कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. तुमच्याकडे स्किल असून काही पण उपयोग नाही तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्सनं ज्या गोष्टीला फेस नाही करत तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये हे करू नाही शकत, मला असं वाटतं. कारण तुमच्याकडे तुम्हाला ऑटो कार्ड येतं, 3D बनवता येतं, सगळं बनवता येतं, पण क्लायंटला फेस कसं करणार तुम्ही? ऑन साईट तुम्ही लेबरला कसं फेस करणार? ऑन साईट तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला कसं फेस करणार? ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या कॉन्फिडन्सनं हे करता तेवढ्या तुम्ही टॅकल करू शकता. आणि कॉन्फिडन्स हा फक्त आणि फक्त जोपर्यंत तुम्हाला नॉलेज आहे तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. ज्याला नॉलेज नाही त्याला कॉन्फिडन्स ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. किंवा ही गोष्ट अशी आहे की लोड काय वेळेस कसं असतं, साईडचा भरपूर लोड असतो आणि यंगला काय होतं, सिनियर्सला त्या लोडचा सवय झालेली असते. पण जेव्हा यंग माणूस असतो ह्या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस त्याला लोडचं एवढं झेपण्याची क्षमता नसते. तो काय करतो, एका साईडचा लोड आल्यानंतर म्हणतो आपण ह्या क्षेत्रात उगी चाललो, त्या जागी आपण कुठे IT मध्ये जॉब केला असता, कॅम्प्युटर बसून नुसते बटणं दाबले असते तर आपल्याला पैसे भेटले असते. पण सगळ्यात मोठी ह्यामध्ये गोष्ट आहे की लोड कॅपॅसिटी, तुम्ही लोड किती घेतात आणि ते किती हे करून त्याचा टॅकल कसं करतात हे खूप महत्वाचं आहे. कारण कधी काय होत असतं की प्रोजेक्टचा टाइम पिरियड असतो, त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे फोन, ओनरचे फोन ह्याला टॅकल करून डिझायनर, स्ट्रक्चरल डिझायनर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे करावं लागतं. आणि मेन म्हणजे की तुमची सोशल लाईफ ह्या गोष्टीपासून थोडंसं माणूस दूर जातो. कारण IT मध्ये काम करण्याला आणि सिव्हिलमध्ये काम करण्यामध्ये खूप आसमानी फरक आहे. त्याला शनिवार रविवार ही सुट्टी असू शकते पण इंजिनियरला कधी पण सुट्टी असू शकत नाही, असं मला तर वाटतं. बरोबर, क्या बात आहे. दुसरा पडता प्रश्न आहे, आता 40-45 साईट तुम्ही आतापर्यंत केल्या, तर एखादी अशी आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो करताना काहीतरी वेगळे पण होतं त्याच्यामध्ये, किंवा जो करताना जास्त आनंद झाला, समाधान वाटलं?
सर आत्ताच मी एक 2023 मध्ये एक प्रोजेक्ट केलेला आहे. हरिओमन त्यांचं नाव आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांना थोडं आध्यात्मिक असल्यामुळे ते त्यांना थोडंसं वातावरण तसं निर्मिती करायची होती की आध्यात्मिक सगळं असलं पाहिजे. मॉडर्न मध्ये आपण त्याला असं केलं की मॉडर्न मध्ये आपण थोडासा ओल्ड लुक दिला त्या घराला. त्यामध्ये आपण असं केलं की त्यांना एक मला तिथली एक गोष्ट आवडली की आपण तिथे योगा करण्यासाठी एक सेपरेट पेज दिलेला आहे आणि मेडिटेशनसाठी एक सेपरेट पेज दिलेला आहे. त्या मेडिटेशनच्या प्रेसमध्ये आपण नॅचरल एअर कशी येईल ह्या गोष्टीचा यूज केलेला आहे. तिथे आपण क्ले ब्रिक यूज केले आहे, ज्या ब्रिक की मातीपासून बनलेल्या असतात. त्यामुळे येणारं वारं हे पूर्ण एकदम नॅचरली खेडेगावात कसं असतं त्या प्रकारचं वारं त्या घरामध्ये येतं. आणि त्यानंतर आपण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे थीम क्रिएट करून थोडंसं टेम्पल प्लस होम ह्या कन्सेप्टमध्ये आपण ते काम केलेलं आहे सध्या. वा वा वा, हा एक वेगळा प्रोजेक्ट. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना थोड्या अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? म्हणजे कधी काहीतरी नैसर्गिक अडचण येते, ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉब्लेम. हा सर, तुळजापूरमध्ये तसे ब्लॅक कॉटन जास्त सेंटरमध्ये नाही, पण आजूबाजूच्या एरियामध्ये ब्लॅक कॉटन सॉइल हा भरपूर आहे. असंच मला तुळजापूरमध्ये काम करताना 2 वर्षाखाली एक साईड वरती मला एक 16 ते 17 फूट ब्लॅक कॉटन सॉइल लागली. अगोदर आम्ही जेव्हा पहिला लेअर काढला तेव्हा फक्त ब्लॅक कॉटन होती आणि त्यानंतर मुरुम होता. पण ते 2 फुटाचा मुरुम काढल्यानंतर त्या खाली एकदम 17 फूट ब्लॅक कॉटन सॉइल लागली. आमचं जे आम्ही क्लायंटला वगैरे आम्ही जे इस्टिमेट दिलं होतं त्यामध्ये डायरेक्ट 60% इन्क्रीजमेंट आली. तेव्हा ते फेस करताना थोडंसं टॅकल झालं की बाबा की एकदम 60% इन्क्रीमेंट होते इस्टिमेटमध्ये. त्यानंतर आम्ही ते पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल काढून घेऊन परत त्यामध्ये स्टोनिंग करून परत थोड्या नवीन कन्सेप्ट जरा वापरून त्यामध्ये आपण ते ओके. व्हेरी गुड. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय फॅक्टर बघता किंवा काय त्याचे स्पेसिफिकेशन बघता आणि मग ठरवता हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता सर स्टीलचं निवड करताना एक 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक, स्टील कस्टमर निवड करताना ही वेगळे क्रायटेरिया झाला आणि स्टील ऍज अ इंजिनियर निवड करताना हा वेगळा क्रायटेरिया झाला. आता कस्टमर निवड करताना स्टील हा निवडतो की त्या स्टील प्रोडक्ट ब्रँडिंग कशी केलेली आहे. कस्टमरसाठी ब्रँडिंग हे खूप महत्वाचे आहे. तो बोलतो की बाबा इथं बघितले तिथं बघितले. आता तुमचं आयकॉन जर घेतलं तर आयकॉन सारखी ब्रँडिंग मी अजून कुठे बघितलेच नाही, कारण त्यांनी अमिताभ बच्चनच्या हातामध्ये सळे दिली. अमिताभ बच्चनच्या हातामध्ये सळे दिली ही कन्सेप्ट राठी सरांची एकदम मला आवडलेली आहे त्यांची. कारण अमिताभ बच्चनच्या हातामध्ये आपण दुसऱ्या काय गोष्ट बोललं, स्टीलची रॉड आणि ते पण आपल्या जालना जिल्ह्यातली बघितलं, या मराठवाड्यातलं बघितलं, हे खूप मोठी गोष्ट होती. आणि ऍज अ इंजिनियर बघायला गेलो तर फिजिकली, केमिकली, मेकॅनिकली आम्ही तिन्ही गोष्टीचा विचार करतो की स्टील चॉईस करताना ते 550 आहे का 500 आहे, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल कुठला यूज केलेला आहे, बॅलेट कोणत्या प्रकारचं बनलेलं आहे, त्या बॅलेटमध्ये कोर किती आहे, डोलेमाइट किती आहे, तुमचा कोल किती यूज केला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा बघतो. त्याची प्रोसेस कशी होते, त्याच्या कूलिंग प्रोसेस कशी आहे, त्याची पॅकिंग किती आहे त्याची. आणि सगळ्यात महत्वाचं मला आयकॉननं जे केलेलं आहे की आयकॉननं फर्स्ट टाइम मला असं वाटतं सर की त्यांनी स्टीलवरती नाव टाकायला म्हणजे ब्रँडिंग करायला आयकॉननं चालू केलं असं मला वाटतं. आणि ते पण महत्वाची गोष्ट आहे, आम्ही ती चेक करतो. त्यानंतर डायमीटर बरोबर आहे का, कटिंग लेंथ बरोबर, त्याची कटिंग लेंथ बरोबर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टेक्निकली चॉईस करतो. पण कस्टमर जेव्हा चॉईस करतो हा तेव्हा एक तर ब्रँडिंग बघतो आणि दुसरं बघतो तर रेट. कस्टमरसाठी रेट ह्या खूप महत्वाच्या आहेत, कारण तो त्याला टेक्निकल गोष्टी कळणार नाहीत की बाबा ह्या गोष्टी यूज केल्यात त्या गोष्टी यूज केल्यात. तो फक्त कधी कधी रेट आणि इंजिनियर काय सांगतो ह्याच्यावर पण डिपेंड करतो. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आतापर्यंत कधी वापरलंय का आणि तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? सर मी आयकॉन स्टील एक 60-70% माझ्या प्रोडक्टमध्ये आयकॉन स्टील यूज करतो. आणि क्वालिटी हे एकदम मस्त आहे, कारण 550 असल्यामुळे आम्हाला त्याला काय इश्यू येत नाही. आणि आम्ही अगोदर बॅचचे आम्ही लॅब टेस्ट बघतो आम्ही किती स्ट्रेंथ यायला लागले कंपल्सरी. तुम्ही 550 म्हणता पण आयकॉनची स्टील ही जास्तीच येते त्यामध्ये. आणि पर्सनली यूज करा बघायला गेलं तर सर मला तुमचा लोगो खूप आवडतो. त्यामुळे तिरंगा असल्यामुळे, जरा मी आर्मीचा फॅन असल्यामुळे आहे ना, मला लोगो तर खूप आवडतो. कारण कुठल्याच कंपनीने असा तिरंगा नाही दिला ब्रँडमध्ये, पण तुम्ही दिल्यामुळे तेवढी गोष्ट मला पर्सनली खूप आवडतो, नॉन टेक्निकल गोष्ट. क्या बात आहे. सो हे होते तरुण इंजिनियर शुभम कांबळेजी. आणि मी जसं सांगितलं सुरुवातीला, त्यांनी आता सुरुवात केली आणि आता जसं त्यांनी स्वतः उल्लेख केला ज्या तिरंग्याचा त्या देशाचा अभिमान असल्याचा, तर माझ्यामध्ये हा इंजिनियर सुद्धा एका अर्थानं देशाची सेवाच करत असतो. आणि तुम्ही ग्रामीण भागात राहून ही सेवा करताय आणि पर्यायानं देश उभारणीचं काम करताय. त्यामुळे भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून निर्माण व्हावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.